कालचा प्रकार राज्यभर व्हायरल होते, नेमकी काय भूमिका होती आपली, काय सांगा? गेल्या अनेक दिवसापासून ही घाणेरडी विषारी प्रवृत्ती राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल अशा पद्धतीचं विधान आपण सर्वजण ऐकत आहोत. कुठल्याही भारतीय नागरिकाला ही न पटणारी गोष्ट आहे. राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे, वाढीस लागली पाहिजे, म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण ह्या राष्ट्रध्वजाशी प्रामाणिकपणे आपलं जीवन आपण या ठिकाणी घालवत आहोत. आज आपल्या भारतीय बाँड्रीवरती जे जवान शहीद व्हायला आहे, तर तुम्ही आम्ही लोककल्याणकारी ह्या राज्यामध्ये, शिवरायांच्या राज्यामध्ये आनंदानं सर्व जाती धर्माचे लोक, विविध विचाराचे लोक, विविध रंगाचे लोक, पंथाचे लोक आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगत असताना अशी जी घाणेरडी प्रवृत्ती आहे ती नष्ट झालीच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी तो समोर आला तरी मला त्याच्या बघत असताना तो मला एक राष्ट्रध्वज दिसत होता. आणि राष्ट्रध्वज समोर आला की मीच काय, माझ्यासारखे असंख्य शिवप्रेमी या पृथ्वी तलावरती आहेत. भारतीय नागरिकाला ते सर्व होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या देशाला अनेक परकीय जुलमी राजवटीला तोंड देऊन, बलिदान देऊन आपण ह्या आज आझाद हिंदुस्थानामध्ये जे राहतो आहे त्याची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी लावली. संभाजी महाराज बलिदान दिलं, शहीद झाले. त्याच कार्याचा वसानी वारसा या 150 वर्षे ज्या इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढले आपले क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर, त्यांचे संपूर्ण प्रेरणास्थान हे छत्रपती शिवाजी महाराज होते, संभाजी महाराज होते. म्हणून तर सुखदेव राजगुरू भगतसिंग हे फासावर गेले आणि देशात सांगितलं की बाबांनो, ह्या जुलमी राजून बाहेर पडत असेल तर आमचं बलिदान तुम्ही देऊ नका, तुम्ही एकत्र आणि असली विषारी प्रवृत्ती जी काय ती बाहेर काढा. आज मला हे समजत नाही की ते कोरटकरनं परवा बोलला, त्याच्या अगोदर तो राहुल सोलापूरकर बोलला, तो जेम्स लेन बोलला. अहो, कोश्यारी किती मोठ्या पदावर होता, त्यांच्याकडे अपेक्षित नव्हते. लक्षात घ्या, हे अशी घाणेरडी प्रवृत्ती जर सारखी या जन्माला यायला लागली आणि या लोककल्याणकारी विचाराला कुठंतरी तरी बाधा आणायला लागली तर मग काय आम्ही काय आदर्श ह्यांचा घ्यायचा, कोणाचा घ्यायचा आदर्श? या पृथ्वी तलावरती संपूर्ण मानव जातीला माणूस म्हणून जगण्यासाठी सामर्थ्य कोणते असेल तर ते एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आहे. त्याच्यात जर आडवं कोण येत असेल, जाणीवपूर्वक जर त्याला कोण बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर मीच काय सोडा, माझ्यापेक्षाही शिवप्रेमी, शिव कार्यकर्ते हे कदापि सहन करणार नाहीत. हा आमचा राष्ट्राभिमान, राष्ट्राचा स्वाभिमान, ही नैतिकता जी आहे पाळण्याची, राखण्याची, हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने त्या ठिकाणी व्यक्त होत होता. त्या ठिकाणी जो घटना काल घडली त्यावेळी मला अनेकांच्या डोळ्यामध्ये त्या कोरटकरचा राग आणि द्वेष दिसत होता. मी माझ्या पद्धतीने व्यक्त झालो आणि मी जरी वकील असलो तरी सर्वप्रथम मी नैतिक जाऊ दे माझी असे की मी भारतीय नागरिक म्हणून या देशाला कसल्याही पद्धतीचा राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाणार नाही. म्हणून मी शिवप्रेमी माझ्यातला काल बाहेर आला आणि काल जे घडलं ते इथून पुढच्या काळामध्ये अशा घाणेरडी विचारी प्रवृत्तीने लक्षात ठेवावं, असं होऊ नये. तुम्हाला त्या न्यायालय परिषदेत तुम्ही ते हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी ताब्यात घेतलं, नेमकं त्या ताब्यात घेतल्यानंतर काही चौकशी झाली आणि काय ते नेमकी त्यावेळी भावना काय होती, कसा राहतो? नाही, पोलिसांनी त्यांचं काम त्यांनी अत्यंत त्यांच्या प्रोसिजरनं व्यवस्थितपणे पार पाडलं. त्यांना आपण सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे. नेमकं तुम्ही हल्ला कोर्ट आवारातून केला, काय नेमकं कसा राग होता? समोर प्रशांत कोरटकरचा चेहरा मला एक राष्ट्रध्वजाचा चेहरा दिसत होता. आणि राष्ट्रध्वज समोर आला की कुठल्या राष्ट्रप्रेमीला, शिवप्रेमीला ते सहन होणार आहे? प्रत्येकाच्या डोळ्यात मला राग दिसत होता, चेहऱ्यावर दिसत होता. प्रत्येकजण आपापल्या परीनं. आपण कोर्टाच्या आवारात हे झाल्यामुळं कदाचित कोर्टाकडं कारवाईसुद्धा शक्यता आहे, याच्याबद्दल काय तुम्ही विचार केला? बघा, कोर्ट न्याय देण्याचं काम करते. कोर्ट विचार करेल. न्यायपालिकेवर चांगला विश्वास आहे, कसल्याही पद्धतीने नुकसान होणार नाही, न्यायपालिका खबरदारी घेत असते. मी माझ्यातला वकील प्रोफेशन बाजूला ठेवला. कोण तर वकील असतो, कोण डॉक्टर असतो, कोण शिक्षक असतो, कोण व्यापारी शेतकरी असतो. हे आपलं पोट भरण्यासाठी उदरनिर्वाह म्हणून ते आपले एक माध्यम आहे. ह्याच्याहीपेक्षा ज्यावेळी राष्ट्रावर संकट येतं त्यावेळी म्हणतो काय, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी शिक्षक आहे, मी का जाऊ पुढं, तसं कोण म्हणत नाही. सगळेजण आपापलं प्रोफेशन बाजूला ठेवतं आणि मी भारतीय नागरिक आहे, मी शिवप्रेमी कार्यकर्ता आहे. या देशाला कसल्याही पद्धतीचं धक्का लागणार नाही यासाठी आपलं प्रोफेशनल बाजूला ठेवून त्या ठिकाणी लढत असतो. तो समोर आला, त्यातला चेहऱ्यावर तर त्याच्या नजरेत त्याच्या तो राष्ट्रध्वज मला दिसत होता. त्यामुळं मी कंट्रोल नाही झालो, मी व्यक्त झालो. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती.
आता काय सगळं रेडीमेड. आजी हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.